3 ते 4 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तर आज ठाणे, पालघरसह रायगड, सिंधुदुर्ग, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर रत्नागिरी, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईच्या उपनगरामध्ये सकाळपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावमध्ये जोरदार पाऊस बरसतोय। तर मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर काही ठिकाणी तुरळक पावसाचा इशाराही देण्यात आलाय। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं कहर केलाय। तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। तर सतत झालेल्या पावसामुळे कणकवली आचरा मार्गावरती पाणी साचल्यामुळे कणकवली आचरा मार्ग बंद करण्यात आलाय। कणकवली तालुक्यातील सेंट अर्सुला शाळा सुद्धा बंद करण्यात आली आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हळवलमधील रस्त्यावरती पाणी साचलंय। त्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत। वाहतुकीला खोळंबा झालाय। जिल्ह्यामध्ये सध्या एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे। तर ओरस ख्रिश्चनवाडीतील घरांमध्ये देखील पाणी शिरलंय। त्यामुळे स्थानिकांना एनडीआरएफच्या टीमनं सुरक्षितरित्या स्थलांतरित केलंय। मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी पुन्हा एकदा इशारा पातळी ओलांडली आहे। पाणी साचल्यानं अनेक मार्ग बंद झाले आहेत। तर खेड दापोली या मुख्य मार्गावर एकविरा नगर परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे पहाटेपासूनच वाहतुकीला मोठा खोळंबा झालाय। जगबुडी नदी धोक्याच्या पाणी पातळीवर पोहोचली आहे। तर पावसाचा जोर असाच राहिला तर पूर येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा जारी केला आहे। कोकणात अलीकडे मुसळधार पाऊस बरसतोय। त्यातच मोठा फटका जो आहे तो समुद्र किनाऱ्याला बसताना दिसतोय। समुद्राला उधाण आल्यामुळे किनाऱ्यावरील झाडं, विजेचे खांब आणि वॉच टॉवर अक्षरशः कोसळलेत। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा किनारपट्टीला मोठा फटका बसलाय। हवामान विभागानं पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिलाय। त्यामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान लोणावळ्यामध्ये जोरदार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्यानं भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा वेगही वाढलाय। तसंच डोंगर भागातून वाहणाऱ्या नैसर्गिक धबधबे सुद्धा प्रवाहित झालेत। लोणावळा शहरामध्ये वीकेंड निमित्त येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य द्यावं असं आवाहन लोणावळा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलंय। जळगावमध्ये मागील 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे तलावाच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे। मेरून तलाव हा 70% भरलाय। तर सध्या अंबजरा आणि रायसोनी फार्ममध्ये तलावामध्ये येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढलाय। लवकरच तलाव 100% भरून ओसंडून वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शासकीय शाळेच्या वसतिगृहामध्ये पाणी शिरलं। त्यामुळे सगळे विद्यार्थी हे पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते। यावेळेस पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन 80 चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढले। यावेळेस पुराच्या पाण्यासोबतच वसतिगृहामध्ये साप आणि विंचू घुसल्यामुळे विद्यार्थी भयभीत झाले होते। रायगड जिल्ह्यामध्ये सध्या सर्वत्र पाऊस पडतोय। त्यामुळे पर्यटकांचा ओढा हा जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळांकडे वाढू लागलाय। त्याचंच धबधब्यांच्या ठिकाणी डोंगर दऱ्यांमध्ये रील्स काढण्याचं प्रमाण वाढलंय। मात्र रील्स काढण्याच्या नादात अनेक अपघातही झालेत। ते रोखण्यासाठी पर्यटकांच्या रील्सगिरीला आळा घालण्याचा निर्णय पोलीस प्रशासनानं घेतलाय। यावेळेस आदेशांचं पालन न केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय। गडचिरोलीमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सिरोंचा शहरातून जाणाऱ्या महामार्गावरती झाडं उन्मळून पडली आहेत। त्यामुळे झाड पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। सुदैवानं झाड कोसळलं तेव्हा महामार्गावर कुणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली आहे। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। मुळशी तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानं भात शेतकऱ्यांची भात लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात लगबग झाली आहे। मात्र शेतमजुरांचा तुटवडा लक्षात घेऊन मुळशीतील कोळवण खोऱ्यामध्ये प्रायोगिक तत्वावर 25 एकर क्षेत्रावरती यांत्रिक पद्धतीनं भात लागवड केली गेली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक कर्ज देताना बँका टाळाटाळ करत असल्याचं समोर आलंय। शेतकऱ्यांनी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार केली। यानंतर त्यांनी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। टोमॅटोचं उत्पादन घटल्यामुळे संपूर्ण राज्यभरात तुटवडा निर्माण झालाय। मागणीपेक्षा आवक कमी होत असल्यानं एका आठवड्यामध्ये दर जे आहे ते दुप्पट झालेत। मुंबई बाजार समितीमध्ये 60 ते 70 रुपये दरानं विक्री होत असून राज्यातील काही बाजारामध्ये समित्यांमध्ये दर हे 90 रुपयांवरती गेलेत। तर किरकोळ बाजारामध्ये 100 ते 120 रुपये किलोनं टोमॅटो विकले जात आहेत।
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये लोकसभा निकालावरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या जागावाटपाच्या घोळाचा फटका हा भाजपला परिणामी महायुतीला बसल्यानं मतं ही काही नेत्यांनी बैठकीमध्ये मांडली आहेत। तर विधानसभेला जागावाटपाचा घोळ लवकरच सोडवावा आणि फॉर्म्युला लवकरच ठरवण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महायुतीच्या जागावाटपाचं सगळं काही ठरल्याचं समोर येत आहे। महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला तिन्ही पक्षाचे नेते मिळवून ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे। भाजपच्या कालच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जाते। मुंबईमध्ये आज काँग्रेसच्या बैठकांचं आयोजन केलं गेलंय। सकाळी 11 वाजता काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक असणार आहे, तर दुपारी 2 वाजता काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे। राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यामध्ये शरद पवारांचा दौरा आहे। शरद पवार शिर्डी दौऱ्यावर आहेत। यावेळेस मधुकर पिचड शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचीही शक्यता आहे। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अकोला विधानसभा मतदारसंघात पवारांनी पुन्हा मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं पाहण्याची प्रतीक्षा आता संपली आहे। राजधानी साताऱ्यातील म्युझियममध्ये वाघनखं आणण्यात आली आहेत। यावेळेस वाघनखांच्या प्रदर्शनासाठी दिमागदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पिलखेड येथील ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। यावेळेस मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या गळ्यात शिवसेनेचं मफलर घालून त्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यात आलाय। विशाळगडावरील अतिक्रमणं कायदेशीर पद्धतीनं का उठवली नाहीत असा सवाल हमीद दाभोळकर यांनी उपस्थित केलाय। तर दंगली मार्गी व्यक्ती ही समोर यायला हवी असं सुद्धा यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे। विशाळगड प्रकरणी राज्यभरामध्ये एमआयएम आंदोलन करतंय। यावेळेस छत्रपती संभाजीनगरामध्ये आंदोलन करण्यास इम्तियाज जलील यांना अटी शर्तीसह परवानगी देण्यात आली आहे। पाचोरा शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत। यामुळे अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे। यावेळेस मनसेकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। खड्ड्यात यमदूताचं पोस्टर लावून पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय। कल्याण शहरातून ठाणे आणि मुंबईकडे जाणारा मुख्य प्रवेशद्वारच खड्ड्यात गेलाय। ठाणे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे। एकीकडे महापालिकेकडून कल्याण शहरामध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले जात आहेत, मात्र शहरातील डांबरी रस्त्यांची अवस्था ही अत्यंत बिकट आहे। पावसामुळे डांबरी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। जळगावमध्ये राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मुख्य जलवाहिनीला अचानक गळती लागल्यानं महामार्गावरती पाणी झालं होतं। पाईपलाईनमधून उडणाऱ्या पाण्याचा फवारामुळे वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। त्यामुळे ही जलवाहिनी तातडीनं दुरुस्त करावी अशी मागणी जोर धरतीये। जळगावच्या रावेरमधील विद्यार्थ्यांचं जीव मुठीत धरून शिक्षण सुरू आहे। सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये असलेल्या पाल शिवारातील गारबर्डी पाड्यावरती गेल्या 24 वर्षांपासून जिल्हा परिषदेची स्वतःची अशी शाळाच नाहीये। 24 वर्षांपासून पाटबंधारे कार्यालयाच्या खोल्यांमध्ये जिल्हा परिषदेची शाळा भरतीये। त्या खोल्यांची अवस्था बिकट असल्यानं विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकून शिक्षकांना शिकवावं लागतंय। दरम्यान प्रशासनानं शाळेसाठी जागा उपलब्ध करून देऊन नवीन इमारत बांधावी अशी मागणी शिक्षकांसह पालकांनी केली आहे। शहापूरमधील भातसा नगर रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। या रस्त्यावरून 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत अवजड वाहनांची सतत वर्दळ असते। त्यामुळे रस्त्यावरती मोठे खड्डे पडलेत। त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भातसा, त्याचबरोबर बिरवाडी, कुंकाबे, साजिवली, शेंड्याचा पाडा इथे जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। कर्नाक बंदर पुलाच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्री 12:30 वाजल्यापासून पहाटे 4:30 वाजेपर्यंत मध्य रेल्वेच्या कडून ब्लॉक घेण्यात येणार आहे। या काळामध्ये मुख्य रेल्वे मार्गावरती लोकल ही भायखळा परळपर्यंतच चालवल्या जातील, तर हार्बर मार्गावरती लोकल वडाळा ते स्थानकापर्यंतच धावली जाणार आहे। सीएसएमटीहून सुटणाऱ्या 10 लोकल फेऱ्या आता दादरवरून सुटणार आहेत, तर दादर येथील 24 लोकल फेऱ्या या परळ इथून सोडल्या जाणार आहेत। लोकल फेऱ्यांची अशी अदलाबदल केल्यानं गर्दीवर उतारा निघण्यास मदत होईल। मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यांचं नवं वेळापत्रक ऑगस्टमध्ये लागू केलं जाईल अशी माहिती आता समोर येते। महामार्गांवर अनेक वाहन चालक जाणून बुजून वाहनांवरती फास्टॅगचं स्टिकर लावत नाही। अशा वाहन चालकांकडून दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या संदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत।
राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सर्व पदं ही टप्प्याटप्प्यानं एमपीएससी मार्फत भरवण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आलाय। 2026 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटी रोडवरती गोळ्या झाडून तरुणाची हत्या करण्यात आली। हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। उल्हासनगरामध्ये ऑन ड्युटी पोलिसांची तडीपार गुंडानं कॉलर पकडून हुज्जत घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी तडीपार गुंड सूरज उर्फ मॉन्टी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मीनगर भागामध्ये एका तृतीयपंथीयानं वृद्ध दाम्पत्याकडील दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। गोंदिया शहरातील सिंगल टोली या परिसरामध्ये दोघांची त्यांच्याच मित्रानं हत्या करण्याचा प्रयत्न केलाय। पत्नीची बदनामी करण्याच्या रागातून मित्रावरती धारदार चाकूनं वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। ठाण्याच्या उपवन इथं भरधाव वेगानं जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झालाय। वाहन चालकांचा टेम्पोवरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडलाय। हा टेम्पो सरळ पार्किंग केलेल्या गाड्यांवर धडकला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। या अपघाताचा थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। पुढची बातमी ही जी आहे ही बुलढाण्यामधून येते। बुलढाण्यामध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे। या पार्श्वभूमीवरती सध्या कारवाईला वेग आलाय। जालन्यातील राजूर रोडवर टॅक्सी विहिरीमध्ये कोसळल्यानं 7 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झाले आहेत। या जखमींची मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे। जखमींना शासनाकडून मदत आणि मृतांच्या नातेवाईकांना नोकरी मिळावी अशी मागणीही जरांगेंनी सरकारकडे केली आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील रिळे या गावामध्ये एका बिबट्यानं शेळीवरती हल्ला करत तिला ठार केलंय। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मृत शेळीला घेऊन वनविभागाच्या दारामध्ये तळ ठोकलाय। त्यामुळे वनविभागाची तारांबळ उडाली होती। बिबट्याला तात्काळ जेरबंद करून शेतकऱ्यांचं होणारं नुकसान थांबवावं अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून होतीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांकडून मागील 3 दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत। 100 कर्मचारी बिबट्याच्या शोधामध्ये आहेत। मात्र बिबट्या काही केल्या मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांचे प्रयत्नही अयशस्वी ठरलेत तर भीतीपोटी काही भागामधील शाळाही बंद करण्यात आल्यात। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव इथं गोंदिया बल्लारशा या रेल्वे लाईनवर ही रेल्वे लाईन झाल्यापासून प्राण्यांच्या अपघातांची संख्या वाढली आहे। 2 अस्वलांचा रेल्वेच्या धडकेमध्ये मृत्यू झालाय। या प्रकरणी माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी वनविभागाला दिल्यानंतर या प्राण्यांचं दहन करण्यात आलंय। बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनानं अधिक हिंसक वळण घेतलंय। ढाक्यामध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला असून 2,500पेक्षा जास्त लोक जखमी झाली आहेत।